नमस्कार मंडळी, मी दीप्ती तुम्हा सर्वांचं एक्सप्लोरिंग दीप्तीमध्ये मनापासून स्वागत करते. कोल्हापूर म्हटलं की अंगात एक वेगळाच उत्साह येतो आणि आज आहे आपल्या कोल्हापूर सिरीजचा दुसरा भाग. आजच्या भागात आपण करणार आहोत अस्सल झणझणीत कोल्हापूरची खाद्य गंमत. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया. माझ्या मागे असलेल्या बोर्डवरून तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठे आलो आहोत आणि काय खाणार आहोत. तर चला, आज मी तुम्हाला कोल्हापूरची अस्सल मिसळची चव दाखवणार आहे. हा स्पॉट एवढा फेमस आहे की लिटरली इथे 20 मिनिटं लाईन होती. आणि कोल्हापुरात मिसळ म्हटल्यावर आपल्याकडे कसं मिसळसोबत पाव देतात, पण इथे वेगळं असते. इथे आपल्याला असं ब्रेड मिळतो आणि मी मागवले नॉन स्पायसी मिसळ. तर खाऊन बघूया कसं लागतं. पण त्याच्या आधी आपण लिंबू पिळूया मिसळवर मस्तपैकी, कारण ते शास्त्र असतं. मिसळीवर मस्त आपल्याला खोबरं पण टाकून दिले. आपण आता आस्वाद घेणार आहोत महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरच असलेल्या अप्प्यांच्या स्टॉलवरून गरम गरम अप्प्यांचा. ते तुम्हाला अप्पे, थालीपीठ आणि बरेच काही ऑप्शन मिळतील. तुम्ही इथले नक्की ट्राय करा, कारण हे खूप मस्त असतात. तर आता आपण आलोय कोल्हापुरातल्या आणखीन एका फेमस स्पॉटच्या इथे, ते म्हणजे झाडाखालील वडापाव. इथे असं म्हणायचं की पहिलं फक्त एक झाडातून ह्याच्याखाली वडापाव मे बी त्यांचा स्टॉल होता आणि आता हे खूप फेमस झालं आहे. तर आता त्यांचा आपण वडापाव टेस्ट करूया. अगेन आपल्याला इथे पाव म्हणून ब्रेड मिळतं. चटणी नाहीये इथे, फक्त वडा आणि पाव आहे. हो ना. तर आता आपण आलो आहोत आपल्या पुढच्या फेमस स्पॉटच्या इथे, ते म्हणजे गजू मामा. आणि हे जे लोकेशन आहे ते आहे RBC गोल्ड स्मिथ, म्हणजे राजाराम भाऊ चौगुले यांच्या बाजूलाच गल्ली आहे. आणि तिथून आतमध्ये जाऊन त्याचं छोटंसं शॉप आहे. तर तिथे ह्यांचं आपण टोस्ट आणि वडापाव हे दोन पदार्थ ट्राय करणार आहोत. तर चला. हा, आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आहे. तर आता आपण आलो आहोत आपल्या नेक्स्ट फेमस स्पॉटच्या इथे, ते म्हणजे सुगंधा कोल्ड्रिंक हाऊस. तर आपण इथे त्यांचं फेमस दूध कोल्ड्रिंक तेही ट्राय करणार आहोत आणि चिक्कू शेक आणि लस्सी पण ट्राय करणार आहोत. हे आहे चिक्कू शेक. आता आपण दूध कोल्ड्रिंक ट्राय करूया. चव वेगळीच आहे. आणि ही आहे त्यांची लस्सी. मस्त आहे ते तिघांची पण. तर तुम्ही इथे आलात तर हे अंबाबाई मंदिराच्या इथून 10 मिनिटच वॉकेबल आहे. सो नक्की ह्या स्पॉटवर या. तर आता आपण आलोय आपल्या पुढच्या नेक्स्ट फेमस स्पॉटच्या इथे, ते म्हणजे फडतरे मिसळ सेंटर. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी उद्यान नगर परिसरात असणारी ही मिसळ कोल्हापुरातल्या प्रसिद्ध मिसळपैकी एक आहे. इथं मिसळवर ताव मारण्यासाठी कामगार वर्गापासून ते सेलिब्रिटी पर्यंत सगळेच येतात. आज यांची तिसरी पिढी या मिसळसाठी कार्यरत आहे. आणि हे मिसळ सेंटर अंबाबाई मंदिरापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर. तर तुम्ही कोल्हापुरात आलात तर नक्की ह्याला भेट द्या. कोल्हापुरात आलोय म्हटल्यावर रात्रीचं जेवण एकदम भारीच झालं पाहिजे. म्हणूनच आता आपण चाललो आहोत कोल्हापुरातल्या माझ्या वन ऑफ द फेवरेट स्पॉटवर, ते म्हणजे हॉटेल गंधा. हे हॉटेल भवानी मंडप पासून अगदी हाकेच्या अंतरावर, म्हणजे फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर. त्यामुळे इथे पोहोचणं खूप सोपं आहे. मी इथे आल्यावर त्यांची स्पेशल चिकन थाळी ट्राय केली आणि खरं सांगू, चव एकदम अप्रतिम, अस्सल कोल्हापुरी. पण थांबा, या थाळीची सर्वात भारी गोष्ट अजून सांगायची बाकी. इथे आपल्याला कोल्हापूरची शान असलेला तांबडा पांढरा रस्सा आणि सोबत मस्त चटपटीत सोलकढी अनलिमिटेड मिळतो. म्हणजे पोट भरेल पण मन नाही भरणार अशी गत होते. तर ह्या नावावरून तुम्हाला कळलंच असेल की आता आपण कुठे आलो आहोत. तर आपण आस्वाद घेणार आहोत कोल्हापूर मधील फेमस राजाभाऊ यांच्या भेळचा. भेळ ही पहिल्याच चवीत मस्त तिखट लागते आणि हे दुकान महालक्ष्मी मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. सो आय विल रिकमेंड की तुम्ही कोल्हापूरला आलात की ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा.
तर मंडळी, आजचा आपला कोल्हापूरचा हा प्रवास इथे संपत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण अंबाबाई मंदिर व बाकीची मंदिराचं दर्शन तसंच रंकाळा तलाव देखील बघितला आणि कोल्हापूरमधील अस्सल पदार्थांची चव देखील घेतली. तर आता इथून आपण जाणार आहोत थेट कोकणामध्ये. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.